सध्या जी कॅन्डल आहे ती अप ट्रेंडची शेवटची कॅन्डल आहे का? हो आहे. ही अप ट्रेंडची सध्या शेवटची कॅन्डल आहे, पण कधीपर्यंत? जोपर्यंत या कॅन्डलचा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत. हाय म्हणजे काय? हाय पॉईंट आहे, हा त्या कॅन्डलचा हाय पॉईंट आहे. जर याच्यानंतर बनणाऱ्या कुठल्या पण कॅन्डलनं, या कॅन्डलच्या नंतर बनणाऱ्या कोणत्याही कॅन्डलनं ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला तर ही अप ट्रेंडची कॅन्डल पुन्हा राहणार नाही. सपोज याच्यानंतर बनते कुठली कॅन्डल? ही बनते अशी एखादी कॅन्डल, तर आता ही अप ट्रेंडची शेवटची कॅन्डल आहे का? नाही. कोणती कॅन्डल आहे? आता ह्या ठिकाणी जी बनली का ती अप ट्रेंडची शेवटची कॅन्डल आहे. सोबत याचा पण हाय ब्रेक लागला त्या कॅन्डलला, स्ट्रॉंग बाईंग आली, एक मारोबाजू बनली. आता ही शेवटची कॅन्डल राहिली का? आता नाही, ही शेवटची कॅन्डल राहिलेली नाही. आता कोणती कॅन्डल शेवटची आहे? तर ही कॅन्डल शेवटची आहे. असं करत करत आपण त्या ठिकाणी अप ट्रेंडचा शेवट त्या ठिकाणी बघतोय. आता हे थोडंसं तुम्हाला एक वाटलं की मग शेवट आता कसा ओळखायचा, कधी ओळखायचा, तर त्याची काळजी करू नका. जसं आपला क्लास पुढे जाईल का तुम्हाला त्याची एक्झॅक्टली एक माहिती होऊन जाईल की एक्झॅक्टली तो शेवट कधी आणि कसा ओळखायचा ते. ठीक आहे. हा आपण बघितला कॅन्डल, एक कॅन्डल, दोन कॅन्डल, ह्या पूर्ण बुलिश कॅन्डल आहेत. याच्यामध्ये एखादी बेरिश कॅन्डल सुद्धा असू शकते. एक कॅन्डल, दोन कॅन्डल अशा बेरिश सुद्धा कॅन्डल असू शकतात, काय हरकत नाही. पुन्हा किमतीमध्ये अजून वाढ झाली या ठिकाणी. पुन्हा ठिकाणी एक अपट्रेंड इथं कंटिन्यू झाला. आता शेवटची कोणती कॅन्डल आहे? ही शेवटची बनते कोणती कॅन्डल? ही बनते इव्हनिंग स्टार, आहे ना? आता कळलं शेवटची कॅन्डल आहे का? आता सध्या ही बनली ना इव्हनिंग स्टार, ही सध्या शेवटची कॅन्डल आहे. आता ओळखायची कशी सांगावर कॅन्डल? ओळखायची कशी इव्हनिंग स्टार आहे ती? ट्रेनच्या टॉपला बनली. नाही नाही, ही इव्हनिंग स्टार ओळखायची. आता ही शेवटची ओळखली आपण. क्यूब क्यूब ते क्यूब टाईप आहे ना. ही एक्झॅक्टली क्यूब टाईप कॅन्डल आहे. प्लस ही सध्या बनली होती आफ्टरच्या शेवटी. याला वीक असू शकते का? याला वीक असू शकते किंवा याला वीक नसू पण शकते. समज हे आफ्टर आपण काढला, आफ्टरची शेवटची कॅन्डल कदाचित आपण या ठिकाणी ही काढली बेरीज कॅन्डल, तर आता ही इव्हनिंग स्टार आहे का? आहे. आहे का इव्हनिंग स्टार? हो आहे. कारण इव्हनिंग स्टार हा पॅटर्न आहे. ह्या ठिकाणी बनणारी कॅन्डल एकतर बुलिश किंवा बेरिश असू शकते. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये वेमध्ये लिहू शकता इव्हनिंग स्टार हा बेरिश किंवा बुलिश असू शकतो. ह्या ठिकाणी बनणारी कॅन्डल एक हिरवी किंवा रेड असू शकते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं? आता बनली नंतर काय करायचं? सपोज हा अपट्रेंड आहे, अपट्रेंडच्या शेवटी बनलेली कॅन्डल आहे ही एक इव्हनिंग स्टार. ही बनली कधी? अपट्रेंड शेवटी. आता आपलं पहिलं काम त्या ठिकाणी, आपलं पहिलं काम आहे ह्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करून ठेवायचा. कशाचा? हाय आणि लो मार्क करून ठेवायचा. कोणाचा हाय लो मार्क करायचा? ही जी बनली ना कॅन्डल, ही कोणती कॅन्डल आहे? ही आहे इव्हनिंग स्टार. ह्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करायचा. आता हाय आणि लो कसा मार्क करायचा? याचा हाय आणि लो कसा मार्क करायचा? याचा हाय आणि लो कसा मार्क करायचा? खालच्या विकला सर आहे मग. आपण काय याचा हाय आणि लो मार्क करा, कसा सांगा? तर वर हाय आणि खाली लो. ठीक आहे. अपर याचा अपर हाय आणि लो विक मार्क, लोअर विक. ही अपर एक हाय पॉईंट आहे ना, हा हाय मार्क केला आणि हा लो पण मार्क केला. बनला. आपण काय केला? ही इव्हनिंग स्टार आहे. हा इव्हनिंग स्टार कधी बनला होता? अपट्रेंडच्या शेवटी बनला होता. आपण म्हणून त्याला काय केला की या ठिकाणी मार्किंग केलं होतं. याचा हाय मार्क केला आणि त्याचा आपण लो मार्क केला. ठीक आहे. आता जर सपोज याच्यानंतर बनणारी कॅन्डल हा कुठला पॅटर्न आहे? बेरिश का बुलिश आहे? बेरिश. एक्झॅक्टली, हा बेरिश पॅटर्न बनतो कधी? अपट्रेंडच्या शेवटी बनतोय. शेवटच्या टप्प्यात. एक्झॅक्टली, अपट्रेंडची शेवटची कॅन्डल आहे. कारण याचा हाय अजून कुठल्या पण कॅन्डलनं ब्रेक केलेला नाही. ठीक आहे. याचा हाय मार्क केला आणि त्याच कॅन्डलला आपण इथं लो मार्क केला. आता सपोज हा काय करतो? आपण लिहून दिला सांगा, तुम्हाला नोट लिहून दिली. हा काय करतो? हा पॅटर्न काय? ट्रेनच्या शेवटी तर बनतो. ट्रेन चेंज करतो. एक्झॅक्ट, हा काय करतो? ट्रेंड चेंज करतोय. हा काय करतो? ट्रेंड चेंज करतोय. बघा नीट लक्ष द्या, हा ट्रेंड चेंज करतोय. इथं खूप महत्व दे. ट्रेंड चेंज करतोय कोण? हा इव्हनिंग स्टार हा पॅटर्न ट्रेंड चेंज करतोय. आता सध्या ट्रेंड कुठला चालू आहे? अप ट्रेन. ठीक आहे. आता सध्या अप ट्रेंड चालू आहे. जर अप ट्रेंडचा ट्रेंड चेंज करायचा असेल, मला सांगा आता ट्रेंड सध्या मार्केटला किती आहेत? 3. तीन ट्रेंड आहेत. कोणते?
अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज. साडेसहा ट्रेंड, ही 3 ट्रेंड. जर किंमत सध्या अप ट्रेंड मध्ये असेल तर पुन्हा ट्रेंड कुठलाच येऊ शकतो नंतर. डाऊन कदाचित साईडवेज. हा, कदाचित डाऊन ट्रेंड येईल किंवा कदाचित त्या ठिकाणी साडेचा ट्रेंड येऊ शकतोय. म्हणजे अप ट्रेंड नंतर ह्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? हे रूपांतर कदाचित डाऊन ट्रेंड मध्ये होऊ शकेल किंवा याचं रूपांतर साईडवेज ट्रेंड मध्ये होऊ शकेल. कधी? पण ह्या इव्हनिंग स्टार नंतर. खूप महत्वाची कॅन्डल आहे कुठली? इव्हनिंग स्टार. ठीक आहे. पण कधी? जोपर्यंत ह्या कॅन्डलचा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत. म्हणजे काय? जर सपोज ही कॅन्डल आहे इव्हनिंग स्टार, बनते कधी? अपर ट्रेंडच्या शेवटी बनते. काय करते? ह्या अपर ट्रेंडचं रूपांतर ही डाऊन ट्रेंडला करते. जर ही कॅन्डल ह्या अपर ट्रेंडचं रूपांतर डाऊन ट्रेंडला करत असेल तर ती काय असणार आहे? ही असणार आहे ट्रेंड चेंजर असणार आहे. बरं की? जर ही ट्रेंड चेंजर असेल, जर ही ट्रेंड चेंज असेल तर ही ट्रेंड कधी चेंज करणार आहे? जोपर्यंत ह्या पुढच्या कॅन्डलचा म्हणजे ह्या इव्हनिंग स्टारचा जोपर्यंत लो ब्रेक होत नाही तोपर्यंत. इथं काय घेतलं? इव्हनिंग स्टार काढला होता आपण. इव्हनिंग स्टारचा हाय अँड लो मार्क केला होता. हा त्याचा हाय पॉईंट आहे आणि हा त्याचा लो पॉईंट आहे. आपण तो मार्क केला होता. समज ही हाय पॉईंट 110 रुपये किंमत आहे आणि जे लो पॉईंट आहे का, ही किंमत 100 रुपये किंमत आहे. या ठिकाणी ही पुढची कुठली कॅन्डल आहे? रेड कॅन्डल. ही बेरिश कॅन्डल आहे. इव्हनिंग स्टार नंतर एखादी बेरिश कॅन्डल बनली. कधी? इव्हनिंग स्टार नंतर जर एखादी बेरिश कॅन्डल बनली आणि त्या कॅन्डलनं ह्या इव्हनिंग स्टारचा जर लो ब्रेक केला तर आपण त्या ठिकाणी काय करतो की ह्या ठिकाणी ह्या बेरिश पॅटर्नचं कन्फर्मेशन झालं असं त्याचा अंदाज लावू शकतो किंवा आपण म्हणजे सांगू शकतो. सपोज ही इव्हनिंग स्टार आहे, ह्याचा लो ब्रेक केला. लो ब्रेक केला म्हणजे काय झालं? बघा नीट लक्ष द्या. इथं लो ब्रेक केला म्हणजे काय? आता ज्याला माहिती आहे ते ठीक आहे, पण जे एक्झॅक्टली ह्या नवीन आहेत का, हे त्यांच्यासाठी की हा हाय मार्क केला होता आपण, हा लो मार्क केला होता. जोपर्यंत हा लो पॉईंट आहे, जोपर्यंत किंमत ह्या लो पॉईंटच्या खाली येत नाही तोपर्यंत ही त्याची ओपनिंग कॅन्डल आहे, ही त्याची क्लोजिंग कॅन्डल आहे. इव्हनिंग स्टारचा इथं लो ब्रेक केला पाहिजे. कसा ब्रेक केला पाहिजे? तर तो लो ब्रेक केला पाहिजे क्लोजिंग बेसवरती. म्हणजे इव्हनिंग स्टार नंतर बनणारी एखादी बेरिश कॅन्डल त्याची क्लोजिंग कुठं पाहिजे? इव्हनिंग स्टारचा लोच्या खाली आली तर आपण या ठिकाणी म्हणतो ह्या ठिकाणी काय झालं की तो बेरिश पॅटर्नचं कन्फर्मेशन भेटलं. कुठला पॅटर्न? बेरिश पॅटर्नचं कन्फर्मेशन भेटलं. इथं कुठला बेरिश पॅटर्न सध्या बघतो आपण? इथे कोणता बेरिश पॅटर्न आहे? याचं नाव काय? आपण सध्या काय पाहतोय? इव्हिनिंग स्टार. स्टार. हा, हे विसरायचं नाही. आपण पाहतोय इव्हनिंग स्टार. इव्हनिंग स्टार हा बेरिश पॅटर्न आणि त्याचं बघतो आपण कन्फर्मेशन. हा बनतो कधी इव्हनिंग स्टार? हा बनतो कधी? अप ट्रेंडच्या शेवटी बनतो. हा इव्हनिंग स्टार अप ट्रेंडच्या शेवटी बनतो. काय करतो? त्या अप ट्रेंड रूपांतर डाऊन ट्रेंडला करतोय. पण त्या इव्हनिंग स्टार नंतर बनणारी कॅन्डल, ह्या इव्हनिंग स्टार नंतर बनणारी कॅन्डल कोणती पाहिजे? ही पाहिजे एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल. बघा ह्या इव्हनिंग स्टार नंतर बनणारी कॅन्डल कुठली पाहिजे? ही पाहिजे स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल. आणि त्या कॅन्डलनं म्हणजे कुठल्या? त्या बनणाऱ्या कॅन्डलला म्हणजे ह्या रेड कॅन्डलला म्हणजे ह्या बेरिश कॅन्डलला काय केलं पाहिजे? ह्या इव्हनिंग स्टारचा लो ब्रेक केला पाहिजे. हा लो पॉईंट आहे ना का वीक, हा लो पण हाय पॉईंट आहे. याचा लो ब्रेक केला पाहिजे. कसा ब्रेक केला पाहिजे? हा लो क्लोजिंग बेसवरती ब्रेक केला पाहिजे. म्हणजे ह्या रेड क्लोजिंग कुठे झाली पाहिजे? ही ओपनिंग आहे, ही क्लोजिंग आहे. याची क्लोजिंग ह्या इव्हनिंग स्टारच्या लोच्या खाली झाली पाहिजे. आपण तेव्हा म्हणू ह्याची क्लोजिंग काय घडली? ह्या इव्हनिंग स्टारच्या लोच्या खाली घडली. इथं झालं ह्या बेरिश पॅटर्नचं कन्फर्मेशन घडलं गेलं. जरा म्यूट करावंच. सपोज हा अप ट्रेंड आहे, हा इव्हनिंग स्टार आहे, हा काय इव्हनिंग स्टार आहे. हा त्याचा हाय पॉईंट, हा त्याचा इथं लो पॉईंट आहे. सपोज याच्या नंतर बनणारी कॅन्डल, सपोज याच्या नंतर बनणारी कॅन्डल ही जर अशी बनली, तर इथं कन्फर्मेशन भेटलं का? हे मला सांगा. हे कन्फर्मेशन भेटलं का बेरिसचं? नाही. नाही भेटलं. का नाही भेटलं कन्फर्मेशन? लोच्या खाली क्लोज झाली पाहिजे. एक्झॅक्टली. आपण ते आत टाकलं होतं की जोपर्यंत एखादी कॅन्डल ह्या इव्हनिंग स्टारचा लो ब्रेक करणार नाही आपण तोपर्यंत त्या ठिकाणी काय करू शकणार नाही?
इथं एंट्री घेऊ शकणार नाही. कोणती एंट्री? इथं आपण शॉर्टची एंट्री घेऊ शकणार नाही किंवा आपण इथं सेलची एंट्री घेऊ शकणार नाही. म्हणजे काय केलं पाहिजे? ह्या ठिकाणी या कॅन्डलचा लो ब्रेक केला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे ह्या केसमध्ये ह्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी कन्फर्मेशन भेटलेलं नाही. सपोज याची क्लोजिंग अशी घडली, याच्यानंतर बनणारी कॅन्डल ही बनली होती एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनली बघा, आणि त्याची क्लोजिंग अशी घडली. इथं लो ब्रेक आला का? कोणी सांगेल लो ब्रेक आला का? नाही. क्लोजिंग लोच्या वर आहे. एक्झॅक्टली. इथं क्लोजिंग लोच्या वरती आहे. म्हणजे काय? का हाय पॉईंट होता, हा लो पॉईंट आहे. आपण आठ का टाकली? इव्हनिंग स्टार नंतर बनणारी कोणती बनली पाहिजे कॅन्डल? ही बनली पाहिजे स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल. बघा, इव्हनिंग स्टार नंतर बनणारी कोणती पाहिजे? ही पाहिजे स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल. आणि त्या बनणाऱ्या कॅन्डलला ह्या इव्हनिंग स्टारचा लो ब्रेक केला पाहिजे होता. म्हणजे लो कसा ब्रेक केला पाहिजे होता? क्लोजिंग बेसवरती. ही कोणती बनते कॅन्डल? ही बनते बुलिश कॅन्डल. म्हणजे ह्या केसमध्ये ह्या ठिकाणी शॉर्टचं कन्फर्मेशन भेटलं का? भेटलं नाही आहे. ठीक आहे. सपोज तर समजा बाउंड्रीवर क्लोज झाली तर, म्हणजे लोच्या लेवलला. एक्झॅक्टली इथंच ना अशी हा, त्या लोच्या लेवलला. अशी ना. हो. तुम्ही सांगायचं काय बनलं पाहिजे? आपण काय झालं, याची क्लोजिंग कुठं पाहिजे? लोच्या खाली पाहिजे. आणि कमीत कमी 30% 40% कॅन्डल खाली आली पाहिजे. ही क्लोजिंग चालणार नाही. असं आपण कन्फर्मेशन भेटलेलं नाही. काय करायचं? आपण वाट बघायची पुढच्या कॅन्डलची. सपोज अशी बनली कॅन्डल आहे, काय झालं? हा बनला इव्हनिंग स्टार, नंतर ही बनली कॅन्डल एक बेरिश कॅन्डल. तिथं शॉर्टची एंट्री घ्यायची नाही. शॉर्टची एंट्री म्हणजे आपण नंतर बोलूया त्याबद्दल. इथं अजून कन्फर्मेशन भेटलेलं नाही. सपोज याच्या नंतर कुठली बनते कॅन्डल? जोपर्यंत याचा लो ब्रेक होत नाही का, लो कसा ब्रेक केला पाहिजे? क्लोजिंग बेसवरती ब्रेक केला पाहिजे. प्लस ह्या ठिकाणी ही कॅन्डल आहे का, ही बॉडी ह्या इव्हनिंग स्टारच्या लो आहे का, याच्या खाली बऱ्यापैकी दिसली पाहिजे. एक 30%, 40%, 50% पेक्षा जास्त ही बॉडी त्या लोच्या खाली आली पाहिजे, खाली क्लोज झाली पाहिजे. तेव्हा आपण या ठिकाणी म्हणतो की ह्याचं एक कन्फर्मेशन एक भेटलेलं आहे. ठीक आहे. आपण जरा चार्टला बघू, सेम चार्टला. चार्ट दिसतो सर्वांना? दिसतोय चार्ट सर्वांना? ठीक आहे. हो. हे बघा, आपण या ठिकाणी काय केलं की आपण या ठिकाणी एक मार्क केला होता की इथं अप ट्रेंड आहे बरं का. अप ट्रेंड आहे का? किमतीमध्ये कंटिन्यू इथं वाढ होते. अप ट्रेंड आहे. आता अप ट्रेंडची शेवटची कुठली कॅन्डल या ठिकाणी? इथं अप ट्रेंडची शेवटची कॅन्डल आहे, दिसली का? अप ट्रेंडची शेवटची कॅन्डल आहे ना. आता काय केलं या ठिकाणी? ही कोणती कॅन्डल आहे? अप ट्रेंडची शेवटची कॅन्डल. रेग्युलर. ही सध्या कोणती कॅन्डल आहे अप ट्रेंडची? इव्हिनिंग स्टार. हा, ही इव्हनिंग स्टार. हा खरा इव्हनिंग स्टार आहे का हो? क्यूब टाईप तर दिसत नाही क्यूब. हा, आपण काय म्हटलं की इव्हनिंग स्टार हा कसा पाहिजे? हा पाहिजे एकदम क्यूब. प्लस ह्याची म्हणजे ही कॅन्डल थोडीशी छोटी थोडीशी मोठी असू शकते, हे सांगितलं तुम्हाला. एक्झॅक्टली. ही कॅन्डल थोडीशी छोटी किंवा थोडीशी मोठी असू का? मला सांगा, ही इव्हनिंग स्टार ही कुठल्या कंपनीमध्ये बनलेली आहे? कोण सांगू शकेल याचं उत्तर फास्ट? XAUSD. नाही नाही नाही, ती थोडी ह्या स्टॉकचं नाव आहे. ही कॅन्डल का आपण काय करतो, एखादा पेन खरेदी केला आपण, तो पेन कुठल्या कंपनीत असतो? आपण एकदा पेन खरेदी करतो, तो पेन कुठल्या कंपनीत असतो? कुठला पण. एक्झॅक्टली. तुम्ही गाडी खरेदी करताय, गाडी कुठल्या कंपनीची? तसं मला सांगा, ही जी कॅन्डल बनली का, ही कॅन्डल कुठल्या कंपनीची आहे? कुठल्या कंपनीमध्ये बनली? त्याचं साईज काय, त्याचं माप काय? प्रश्न कळला माझा? आपण जी कॅन्डल बुलिश कंपनीमध्ये म्हणजे का? बुलिश कंपनीमध्ये बनली. ठीक आहे. अजून बुलिश कॅन्डल आहे सर ते.
हे बघा ही कुठल्या पण कंपनीमध्ये बनलेली नाही. जर त्या कंपनीमध्ये बनली असेल ना तर आपण त्या ठिकाणी त्याचं मोजमाप नाही का ही एक्झॅक्टली स्ट्रॉंग बुलिश आहे, स्ट्रॉंग बुलिश आहे, त्याचं लांबी रुंदी आपण त्या ठिकाणी हे काय इथं बुलिश आपण त्याला काय म्हणलं, हे बाईंगचं प्रतिबिंब आहे. कोणाचं? ज्या ठिकाणी सरळ बाहेर असतात का ह्या सरळ बाहेरचं हे प्रतिबिंब आहे. ही कॅन्डल स्ट्रॉंग बुलिश किंवा स्ट्रॉंग ब्रिज असेल ना ही कुठल्याही कंपनीमध्ये बनलेली कॅन्डल नाही. हे काय बाहेरचं आणि सेलर्स हे त्याचं प्रतिबिंब म्हणून त्या ठिकाणी आपण कॅन्डल ओळखतोय. म्हणजे या ठिकाणी किती बाहेर पाहिजे किती सिलिंग पाहिजे माहिती का माहित नाही, पण आपण त्याचा अंदाज लावून या ठिकाणी काय करतो की खरेदी किंवा विक्री करायचं काम करणार आहेत. ही जी कॅन्डल का ही कॅन्डल जरी पर्या ही कॅन्डल का ही जरी एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल असेल ही कॅन्डल तरी आपण ती कुठल्याही कंपनीमध्ये तयार झालेली नाहीये. म्हणून आपण ही म्हणू शकत नाही की ही एक्झॅक्टली अशीच पाहिजे, तेवढी लांबी तेवढीच पाहिजे, रुंदी तेवढी पाहिजे असं नाही चालणार. कारण फक्त अंदाज ठेवायचा. हे ठोकळा आहे. हा ठोकळा थोडासा मोठा असू शकतो किंवा हा ठोकळा थोडासा छोटा असू शकतो. हा दिसतो ना ठोकळासारखा एक, हा दिसतो ना ठोकळासारखा. ठीक आहे. आता आपण ही काढले ही आपटेची शेवटची काढली का सध्या? आता जी बनली कॅन्डल ती अपट्रेंडची शेवटची कॅन्डल आहे का? हो, एक्झॅक्टली. त्याचा हाय ब्रेक केलेला. ठीक आहे. त्याचा हाय अजून कुठल्या पण कॅन्डलनं ब्रेक केला नाही म्हणून ती सध्या काय एक अपट्रेंडची शेवटची कॅन्डल आहे. आता आपलं पहिलं काम त्या ठिकाणी बनल्यावरती ह्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करणं. ठीक आहे. आपण त्याचा इथं हाय मार्क केला, आपण त्यात काय करू इथं लो पण मार्क करू. हाय मार्क केला आणि त्यात इथं लो मार्क करू आपण. ठीक आहे. झालं मार्क? म्हणजे आता आपण काय केलं या ठिकाणी एक इव्हनिंग स्टार बनला होता, आपण त्याचा हाय आणि लो मार्क केला. आता बनणारी कॅन्डल का ही कुठली कॅन्डल आहे? ही आहे इव्हनिंग स्टार. ही बनते कधी? ही बनते अप ट्रेंडच्या शेवटी बनते. हा अप ट्रेंड आहे का? तर हा एक्झॅक्टली अप ट्रेंड आहे. ही अप ट्रेंडच्या शेवटी ती काय बनलेली आहे? ही कॅन्डल तयार झालेली आहे. ठीक आहे. म्हणा एकच मिनिट. हे अप ट्रेंड आहे. ह्या अप ट्रेंडच्या शेवटी हा बनतो इव्हनिंग स्टार आणि त्याचा इथे काय केला पाहिजे? लो ब्रेक केला पाहिजे. इथं त्याचा लो ब्रेक केलाय का हो? हो. एक्झॅक्टली नाही. नाही ब्रेक केला. अगं हाय पॉईंट आहे हा त्याचा, हा त्याचा लो पॉईंट आहे. ब्रेक केलाय सर. एक्झॅक्टली हाय लो लो ब्रेक केला. कसा ब्रेक केलाय? याचा लो कसा ब्रेक केला? तर याचा लो क्लोजिंग बेसवरती ब्रेक केलाय. कसा? याचा लो क्लोजिंग बेसवरती ब्रेक केलाय. जे आपण आता या ठिकाणी कॅन्डल काढली का ही कॅन्डल आहे, ही आहे इव्हनिंग स्टार. त्या इव्हनिंग स्टारचा लो ब्रेक केला, तो एक्झॅक्टली क्लोजिंग बेसवरती ब्रेक केला. आता ठिकाणी काय झालं की इथं कन्फर्मेशन भेटलं कशाचं? इथं कन्फर्मेशन भेटलं सेलिंगचं. म्हणजे ह्या पॅटर्न नंतर कदाचित किमतीमध्ये एक सेलिंग येऊ शकते किंवा ती किंमत थोडीशी चॉपी जाऊ शकते, पण ही किमतीमध्ये आता वाढ होऊ शकत नाही. कारण ह्या आपटला इथं ब्रेक लागला. इथं आपण इथं संपला किंवा आपण इथं काय झाला इथं ब्रेक लागलेला आहे. तर माईक बंद करता का सापडले? ठीक आहे. हे आतापर्यंत कळलं का तुम्हाला? जिथलं आपण काय केला आपण बघितलं होतं इव्हनिंग स्टार बघितला पॅटर्न. आपण पहिला इव्हनिंग स्टार आपण त्याला चार्टला पण बघितलं होतं. हा बनतो कधी? हा अप ट्रेंडच्या शेवटी बनतो बघितला आपण. याच्यानंतर याचा जसा लो ब्रेक होईल तसं काय मिळतं या ठिकाणी याचं कन्फर्मेशन मिळतं की इथून पुढे किमतीमध्ये काय होणार आहे की सेलिंग ऍक्टिव्ह होऊ शकते. आपण ते चार्टला पाहतो का जसा पॅटर्न दिला त्याचं कन्फर्मेशन दिलं काय भेटलं किमतीमध्ये एक सेलिंग आली. आली सेलिंग किमतीमध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी किमतीमध्ये बऱ्यापैकी इथं फॉल आलेला एक दिसतोय. आता जिथं किंमत आहे का ही किंमत सध्या किती होती? 3643. 3643 पासून ही किमतीमध्ये किती फॉल आला? 3643. इथून किंमत खाली आली बघा इथपर्यंत 3634 पर्यंत त्या ठिकाणी म्हणजे जवळपास या ठिकाणी 10 रुपयाची इथं मुवमेंट केली 10 पॉईंटची. बघा एक पॅटर्न दिला आणि त्या पॅटर्नचं कन्फर्मेशन भेटल्याशी नाही जर तुम्हाला 10 पॉईंटची इथं मुवमेंट केली असेल ना. आता सध्या चार्ट तो गोल्डचा चार्ट आहे आणि 10 पॉईंटची मुवमेंट बनली आणि याचा आपण जर कॅल्क्युलेशन सिम्पलमध्ये केलं का 0.10
तुम्ही हा जरी घातला असेल ट्रेड करण्यासाठी लॉट्स आहेत, आपण नंतर पूर्ण पाहणार आहोत याचे लॉट कवर काय असतात ते. या ठिकाणी फक्त आपण गुंतवले असेल ना, इथं मॅक्सिमम तुम्ही एक $5 किंवा एक $10 तुम्ही गुंतवले असेल ना, तर तुमचे नफा बनतो $10. का? कारण तुम्हाला 10 पण भेटलेत. तुम्ही किती गुंतवताय फक्त इथं तुम्ही $5 ते $10 याच्या दरम्यान तुम्ही पैसे गुंतवताय. बघा इथं गुंतवणूक खूप महत्वाची आहे. आपण किती गुंतवतो पैसे? जर तुम्ही फक्त ह्या पॅटर्न नंतर एक $5 ते $10 मार्केटला पैसे गुंतवले, तर या ठिकाणी काय मिळतं तुम्हाला? जवळपास 10 रुपयाची 10 पॉईंट मिळतात. आता 10 पॉईंट म्हणजे काय? तर गोल्डमध्ये हे एक पॉईंटला काय म्हणतात की 10 पिप्स म्हणतात. काय म्हणतात? 10 पिप्स एक किंमत. सपोज 3600 ही किंमत आहे 43. इथून किंमत खाली पडली 3600 ही किंमत आली 42. इथं मुवमेंट किती घडली किंमतीमध्ये? इथे किंमतीमध्ये फक्त 1 रुपयाची मुवमेंट घडली. किंमत वाढली का? नाही. किंमत काय झाली? कमी झाली. ह्या ठिकाणी किंमतीमध्ये घट झाली. किती रुपयाची? 1 रुपयाची. तर गोल्डच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात 10 पिप्स, PIPS. आपण आता डिटेलमध्ये अभ्यास पुन्हा करणार आहोत. पिप्स म्हणजे काय असतात ते. फक्त थोडीशी आपण ओळख सांगितली काय ते. कळलं? बघा फक्त त्याला पॅटर्नचं कन्फर्मेशन भेटलं त्या ठिकाणी 10 पॉईंटची म्हणून मिळते. जर सपोज कुणी एखाद्याने थोडंसं लॉटसाठी वाढवली तर सपोज तुम्ही एखाद्याने इथं 0.1 असा लॉट घेतलास तर इथं एखाद्याने 0.1 हा जर लॉट इथं तुम्ही घेतला किंवा खरेदी केला, एक मिनिट ना, 0.1 याचा अर्थ असतो 0.10. आणि हे तुम्हाला घ्यायला जवळपास तुम्हाला इथं गुंतू लागते एक $50 आसपास तुम्हाला ठिकाणी पैसे लागतात. 50 किंवा $60. आता ब्रोकर टू ब्रोकर हे डिफरन्स आहे किंवा तुम्ही किती मार्जिन घेता हे त्याच्यावरती पण डिफरन्स आहे. आपण अंदाजे पैसे लावले किती? 10 पॉईंट या ठिकाणी तुम्ही गुंतवले $50. म्हणजे किती? तर ॲव्हरेज तुम्ही इथं 4 ते 5 हजार रुपये गुंतवताय. जर तुम्ही 4 ते 5 रुपये ह्या ट्रेडला गुंतवले आणि त्या पॅटर्नचं कन्फर्मेशन घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला 10 पॉईंटची रॅली भेटली. 10 पॉईंटची म्हणजे किती? 100 पिप्स. जर तुम्ही 100 पिप्स घातले असतील ना, तर या ठिकाणी तुमचा नफा असतो नेहमी $100. तुमचा नफा झाला $100. म्हणजे किती? जवळपास $8,700 ते $8,500 हा तुमचा नफा आहे. आता $1 सध्या त्याचा भाव चालू आहे 85, 87च्या घरामध्ये त्याचा सध्या एक रेट चालू आहे $1. जर त्या पॅटर्न त्याला पॅटर्नचं कन्फर्मेशन भेटलं आणि तुम्ही एंट्री घेतली $2-3 स्टॉप लॉस, तर डाऊनला तुम्हाला एक किती मिळतात? तर मिळतात $100. म्हणजे किती? हा फंड असतो अंदाजे एक 8,500 ते 9,000 रुपये. हा ट्रेड का घेतला आपण? कारण इथं एक बेरीजचा पॅटर्न दिला होता. त्या पॅटर्नचं कन्फर्मेशन भेटलं आणि त्याचा लो ब्रेक केला. जसा लो ब्रेक होला, आता माहिती की लो तर ब्रेक केलाय, काय होणार आहे? किमतीमध्ये घट होईल किंवा किंमत थोडीशी चॉपी जाईल, पण किंमत वाढणार नाही. आता 0. तर ते सगळं आपल्या अभ्यासाचा भाग आहे. तो तुम्हाला हळूहळू कळणारच आहे. फक्त एक उद्याच्या क्लासची ओळख तुम्हाला कळणार आहे. जर आता तुम्हाला मी सांगितलं का 0.0 म्हणजे किती डॉलर वगैरे, तर काय होतं की इतरांना थोडंसं बोर वाटणार आहे. म्हणजे काय कळतं काय नाही का थोडंसं इथं त्यांना बाउन्स होऊ शकतो. म्हणून आपण ज्या गोष्टी का ह्या गोष्टी आपण या ठिकाणी सहज इझीमध्ये जसा क्लास आपला पुढे जाईल का तसं प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी कळत कळत चालणार आहे. फक्त वेट करा. लगेच घाई गडबड कुठली करायची नाही. मार्केटला पण घाई करायची नाही आणि शिकण्यासाठी पण घाई करायची नाही. शिस्तीत तुम्ही इथं शिकत चला फक्त. ठीक आहे. एक पॅटर्न बेरीजचा कन्फर्मेशन भेटलं किमतीमध्ये कंटिन्यू डाऊनफॉल. ठीक आहे. या पुढच्या पॅटर्नला आपण तर आता यामध्ये एंट्रीचं कसं कन्फर्मेशन घ्यायचं आपण आणि स्टॉप लॉस? ठीक आहे. आता एंट्रीचं म्हणलं एंट्री कुठे घेतो आपण? जोपर्यंत पुढची कॅन्डल क्लोजिंग होत नाही का क्लोजिंग बेसवर त्याची एंट्री घेतो आपण बघा. हो, लो ब्रेक करून क्लोज तसा झाल्यावर लो ब्रेक नंतर. केला. हा. अजून ते एक काय तुमचं उत्तर आहे का तुम्हाला आज किंवा उद्या मिळू शकतं. तू एक्झॅक्ट एंट्री कशी घ्यायची ते एंट्री कशी घ्यायची का एक सिंपल मी सांगतो का ही जे क्लोजिंग का आपण त्या क्लोजिंगचा वाट बघायची. ह्याचा स्टॉप लॉस काय असणार आहे एसएल कुठं लावायचा हे सगळं तुम्हाला इथं कळत चालणार आहे. फक्त आपण थोडंसं एक स्ट्रीट मध्ये पाहा जाऊ. या पुढचा पॅटर्न माईक बरं बंद करा आता माईक चालू आहे. बघा होता.
ठीक आहे काय नेक्स्ट पॅटर्न आपण पहिला कुठला आपण पहिला इव्हनिंग स्टार दुसरा घ्या मॉर्निंग स्टार मॉर्निंग स्टार सेकंड पॅटर्न आपण पहिला इव्हनिंग स्टार आता आपला सेकंड पॅटर्न आहे तो म्हणजे मॉर्निंग स्टार सांगा काय करतो मॉर्निंग स्टार कधी बनतो कोण सांगू शकेल चार्टच्या बॉटमला ठीक आहे अजून चार्टच्या बटनला अजून कोण सांगू शकेल डाऊन ट्रेनच्या शेवटी. एक्झॅक्टली हा बनतो डाऊन ट्रेनच्या शेवटी हा कधी बनतो डाऊन ट्रेनच्या शेवटी बनतोय कोणत्या पॅटर्न आहे मॉर्निंग स्टार आहे बघा आपण आता पाहिलं होतं इव्हनिंग स्टार तो बनतो अप ट्रेनच्या शेवटी आता आपण पाहतोय मॉर्निंग स्टार तो बनतो डाऊन ट्रेनच्या शेवटी आता आपण मॉर्निंग स्टार पाहायचा असेल ना तर तो डाऊन ट्रेनच्या शेवटी बनतोय आता याच्यापूर्वी आपल्याला एक माहित पाहिजे काय माहित पाहिजे तो डाऊन ट्रेन म्हणजे काय ते माहित पाहिजे आपल्याला डाऊन ट्रेन म्हणजे काय सांगा डाऊन ट्रेन म्हणजे काय डाऊन सेलिंग ट्रेन ऍक्टिव्ह असते सर. सेलिंग ऍक्टिव्हिटी अजून सातत्याने किंमत कमी होत किंमत असेल खाली तर. पडते. ठीक आहे सातत्याने किमतीमध्ये घट होत असेल अजून एक्झॅक्टली बरोबर प्राइस आहे कमी होते. एक्झॅक्टली प्राइस कमी होते किंवा किंमत सातत्याने काय होते की घट होते त्या किमतीमध्ये सातत्याने काय होणार की इथं घट होणार आहे जर त्या किमतीमध्ये सातत्याने घट होत असेल तर आपण त्याला म्हणतो त्या ठिकाणी काय एक सेलिंग ऍक्टिव्ह आहे किंवा आपण त्याला म्हणतो की हा किमतीमध्ये थोडासा एक डाऊनफॉल आहे किंवा एक डाऊन ट्रेंड या ठिकाणी काय ऍक्टिव्ह किंवा डाऊन ट्रेंड एक चालू आहे ठीक आहे बघू आपण जरा हा अपट्रेंड बनला होता अपट्रेंड एक पॅटर्न दिला पॅटर्नचं भेटलं कन्फर्मेशन लो ब्रेक केला आता किमतीमध्ये काय कंटिन्यू या ठिकाणी एक डाऊनफॉल चालू आहे किंवा घट चालू आहे ना किंमत खाली पडते आता हा अप ट्रेंड बनला आपण आता हा डाऊन ट्रेंड काढला आता डाऊन ट्रेंडच्या शेवटी काय बनतो हा बनतो मॉर्निंग स्टार मॉर्निंग स्टार काय म्हणतो आता मॉर्निंग स्टार दिसतो कसा हो सेम त्यासारखंच सर. एक्झॅक्टली जो आहे इव्हनिंग स्टार का तोच आहे मॉर्निंग स्टार नीट लक्षात घ्या आतापर्यंत आपण जो बघितला का इव्हनिंग स्टार आपण जो पाहिला इव्हनिंग स्टार तो कसला असतो त्याचा रंग लाल किंवा हिरवा असू शकतो वीक लहान असते सर. विक त्याची लहान असू शकते किंवा विक त्याला नसू पण शकते हा. किंवा त्याला विक नसू पण शकते हा दिसतो कसा हा दिसतोय क्यूब किंवा कसला एक ठोकळा किंवा चौरस ठीक आहे हा दिसतो एक ठोकळ्यासारखा बघा पण हा जरी हा ठोकळ्यासारखा दिसत असला ना तरी ह्याला म्हणजे ह्याची बॉडी थोडीशी मोठी किंवा थोडी छोटी असू शकते का त्याची बॉडी थोडीशी छोटी किंवा थोडीशी मोठी असू शकते आपण काय म्हणतो ही बॉडी सोबत एखादा युनिट स्टार असेल ना का तो असा बनला असेल बॉडी थोडी मोठी चालते का हो चालते ना का कारण ह्या ठिकाणी काय बाईंग सेलिंग याचं प्रतिबिंब आपण त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतोय किंवा आहे ते एक्झॅक्टली ठीक आहे हा कळला एक्झॅक्टली मॉर्निंग स्टार कसा असतो आपण जसा शिकलो आधी इव्हनिंग स्टार का तोच एक्झॅक्टली मॉर्निंग स्टार आहे पण हा बनतो कधी हा बनतो डाऊन ट्रेनच्या शेवटी लिहून घ्या लिहून घ्या मॉर्निंग स्टार हा आहे एक सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न इव्हनिंग स्टार पण आहे का तो पण सिंगलच आहे तिथं आपलं हेच फक्त राहिलं होतं तुम्ही लिहून टाका मॉर्निंग स्टार आहे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न मॉर्निंग स्टार हा आहे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न हा आहे एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बघा हा आहे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मॉर्निंग स्टार लक्षात मॉर्निंग स्टार हा बेरिश नाही तो डाऊन ट्रेनच्या शेवटी बनतो जरी तो डाऊन ट्रेनच्या शेवटी बनला असेल ना म्हणजे किमती खाली पडतात जरी किमती खाली पडत असताना तो बनला असेल ना तरी तो काही इथं बेरिश पॅटर्न आहे तो कुठला पॅटर्न आहे तो बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे कुठला मॉर्निंग स्टार हा बनतो कधी हा बनतो डाऊन ट्रेनच्या शेवटी बघा हा बनतो कधी डाऊन ट्रेनच्या शेवटी बनतो डाऊन ट्रेनच्या शेवटी बनतो कुठला तो मॉर्निंग स्टार ठीक आहे हा काय करतो हा डाऊन ट्रेन शेवटी म्हणतो काय करतो कोण सांगू शकेल ट्रेंड चेंज करतो. एक्झॅक्टली हा काय करतो ट्रेंड चेंज करतोय बघा हा पॅटर्न ट्रेंड चेंज करतोय
हा पॅटर्न ट्रेंड चेंज करतोय. आता आपण ट्रेंड 3 शिकलो, आता बघितलं कुठला अपर ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइड ट्रेंड. जर या ठिकाणी डाऊन ट्रेंड चालू असेल, डाऊन ट्रेंडच्या शेवटी जर मॉर्निंग स्टार बनला असेल, त्यानंतर कुठला ट्रेंड आला पाहिजे? एकतर अपर ट्रेंड येईल किंवा एक साडेचा ट्रेंड Sideways. शकतोय. ठीक आहे, हा काय करतो? ट्रेंड चेंज करतोय. जर हा ट्रेंड चेंज करत असेल तर तो काय असणार आहे? मॉर्निंग स्टार हा आहे ट्रेंड चेंज. Trend एक्झॅक्ट, तो काय changer. ट्रेंड चेंजर आहे. लिहून घ्या, हे ट्रेंड चेंजर आहे. बघा, आपण आधी बघितला होता इव्हनिंग स्टार, तो आहे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न, तो आहे बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न. तो बनतो अपर ट्रेंडच्या शेवटी. तो काय करतो तर त्या अपर ट्रेंडचं रूपांतर डाऊन ट्रेंडला करतो. जर तो अप ट्रेंडचं रूपांतर डाऊन ट्रेंडला करत असेल तर तो काय असणार आहे? तो सुद्धा असणार आहे ट्रेंड चेंजर. पण इव्हनिंग स्टार आणि मॉर्निंग स्टार हे दोन्ही पण ट्रेंड कंटिन्यू करत नाहीत. सगळ्यात महत्वाचं आहे, हे लिहून घेतलं प्रत्येकानं. ह्या दोन्हीसाठी तुम्ही लिहू शकताय. हे दोन्ही पण पॅटर्न कुठला? इव्हनिंग स्टार आणि मॉर्निंग स्टार. इव्हनिंग स्टार आणि मॉर्निंग स्टार हे दोन्ही पण ट्रेंड कंटिन्यू करत नाहीत. ट्रेंड कंटिन्यू करत नाहीत. म्हणजे हे दोन्ही पॅटर्न ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्न नाहीत. ते काय करतात? ते फक्त ट्रेंड चेंज करतात. दोन्ही पण पॅटर्न ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्न नाहीत. ते फक्त ट्रेंड काय करतात तर चेंज करतात. ठीक आहे, आता ट्रेंड कंटिन्यू म्हणजे काय आपण त्याला नंतर पाहूया. सांगा, डाऊन ट्रेंड म्हणजे काय? किमतीमध्ये सातत्यानं वाढ घडली पाहिजे, बरोबर की? म्हणजे डाऊन ट्रेंड, बरोबर का? घट होईल. सातत्याने घट व्हायला पाहिजे. घेतली, किमतीमध्ये सातत्यानं घट व्हायला पाहिजे, किमती खाली आल्या पाहिजेत, आपण त्याला म्हणतो तर डाऊन ट्रेंड. ठीक आहे, आता आपण बघू. हे कॅन्डल आहे, किमतीमध्ये कंटिन्युअसली घट होते आणि किमती म्हणजे इथली किंमत आपण दिली 500 रुपये, तर ही किंमत आहे, ही आहे 450. किमतीमध्ये घट आहे आणि सातत्यानं घट आहे. आता डाऊन ट्रेंडच्या शेवटची कुठली कॅन्डल आहे? ही कॅन्डल आहे, कोणती कॅन्डल सांगा? मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार. आता मॉर्निंग स्टार दिसतो कसा? तो ठरवायसारखा. ही क्यूब कॅन्डल शेप. कसली पाहिजे? ही लाल पाहिजे का रेड पाहिजे, ग्रीन पाहिजे? कोणती पण असतो. अच्छा. हे घेतली. मॉर्निंग स्टार हा कोणताही असू शकतो, म्हणजे ही कॅन्डल बुलिश कॅन्डल किंवा ही बेरिश कॅन्डल सुद्धा असू शकते. बघा, मॉर्निंग स्टार ही कॅन्डल ग्रीन किंवा रेड किंवा बुलिश किंवा बेरिश ही कॅन्डल असू शकते. हा पण कळला का? हा डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंडची शेवटची कुठली कॅन्डल आहे? ही आता सध्या बनते एक मॉर्निंग स्टार. ही रेड कॅन्डल किंवा ही ग्रीन कॅन्डल असू शकते. आता आपलं पहिलं काम काय? सोबत हे डाऊन ट्रेंड आपण ओळखला, किमतीमध्ये घट बघितली आपण, हे एक डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंडची शेवटची कॅन्डल हे बघितली आपण, एक रेड कॅन्डल बघितली, ती दिसते ठोकळ्यासारखी. आणि हे आपण तिथे ओळखला की सध्या हा काय? हा सध्या बनतो की मॉर्निंग स्टार बनवू शकतो. आता आपलं पहिलं काम काय सांगा बरं? आपलं पहिले काम काय? हाय आणि लो मार्क करून घे. एक्झॅक्टली कोणाचा? मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार. हा मॉर्निंग स्टारचा हाय आणि लो मार्क करून घ्यायचा आहे. हा हाय पॉईंट आणि हा लो पॉईंट, बस आपलं काम संपलं इथपर्यंत. जेव्हा तुम्ही हाय पॉईंट लो पॉईंट मार्क केलता का, आपलं काम या ठिकाणी संपलं. फक्त आता आपण करायचं ऑब्झर्वेशन कशाचं? बनणारी कॅन्डल जो काय टाइम फ्रेम असेल का त्या टाइम फ्रेम मध्ये. आता या ठिकाणी ह्या डाऊन ट्रेंड रूपांतर अपर ट्रेंडला व्हायला काय घडलं पाहिजे? ह्या डाऊन ट्रेंड रूपांतर अपर ट्रेंडला व्हायला काय घडलं पाहिजे? ह्या मॉर्निंग स्टार नंतर काय घडलं पाहिजे? ह्या मॉर्निंग स्टारचा हाय ब्रेक केला पाहिजे. कसा ब्रेक केला पाहिजे? क्लोजिंग बेसवर. क्लोजिंग बेसवर. ह्या मॉर्निंग स्टार नंतर बनणारी कुठली पण कॅन्डल, ह्या मॉर्निंग स्टार नंतर बनणारी कुठली पण कॅन्डल, ह्या कॅन्डलनं म्हणजे कुठली पण बुलिश कॅन्डल, ह्या कॅन्डलनं ह्या मॉर्निंग स्टारचा हाय ब्रेक केला पाहिजे. हाय ब्रेक केलाय का? इथं हाय ब्रेक केलाय का? ओके. हो. हा त्याचा लो पॉईंट आहे, हा त्याचा हाय पॉईंट आहे. याचा अर्थ ह्या मॉर्निंग स्टारचा इथं हाय ब्रेक केला. हाय कसा ब्रेक केलाय? हा क्लोजिंग बेस वरती ब्रेक केलाय का? हे खूप महत्वाचं बरं का. क्लोजिंग बेस खूप महत्वाचं आहे. हो. क्लोजिंग बेसला ब्रेक केला का? एक्झॅक्टली, म्हणजे ह्या कॅन्डलची ओपनिंग ही आहे क्लोजिंग. ह्या मॉर्निंग स्टारचा इथं हाय मार्क केला आणि ह्या याची काय झाली? क्लोजिंग वरती घडली. एक्झॅक्टली, म्हणजे आता आपली एंट्री कुठे असणार आहे? आपली एंट्री असणार आहे ह्या कॅन्डलमध्ये.
कधी ह्या मॉर्निंग स्टार नंतर ह्या बुलिश कॅन्डलचं कन्फर्मेशन आहे. ह्या बुलिश ट्रेंडचं कन्फर्मेशन कधी मिळतं? हा पॅटर्नचा हाय ब्रेक केल्यानंतर. हा पॅटर्नचा हाय ब्रेक होतो, हे मिळतं कन्फर्मेशन. आपली एंट्री कुठं? ह्या कॅन्डलमध्ये. इथपर्यंत कळलं प्रत्येकाला? इथपर्यंत कळलं का? ठीक आहे. आपण अजून सिग्नल करू आणि लगेच पुन्हा एंट्री कशी आणि कुठे घ्यायची ते बघू आपण. एक डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंडच्या शेवटची बनते एक बुलिश कॅन्डल. ही आहे एक मॉर्निंग स्टार. आपण त्या मॉर्निंग स्टारचा हाय अँड लो मार्क करून घेऊ. आता हा जर मॉर्निंग स्टार असेल तर ह्या मॉर्निंग स्टार नंतर बनणारी कॅन्डल ही पाहिजे स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल. ही पाहिजे स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल. आणि त्या कॅन्डलने काय केलं पाहिजे? ह्या पॅटर्नचा हाय ब्रेक केला पाहिजे. ही आपली झाली एंट्री कॅन्डल. ही काय झाली? एंट्री तर एक कॅन्डल. प्रश्न होता. बोला बोला सर. मॉर्निंग स्टार किंवा इव्हनिंग स्टार ह्या दोन्ही कॅन्डलच्या पुढच्याच कॅन्डलनी ब्रेक केलं पाहिजे का एक दोन कॅन्डल सोडून त्याच्या पुढच्या कॅन्डलनी ब्रेक केलं तरी चालेल? तरी पण चालेल. अगं सांगतो, सपोज हा मॉर्निंग स्टार आहे, याच्या नंतर बनणारी कॅन्डल सपोज ही जर अशी असेल तर याने ब्रेक केलाय का? नाही. नाही. सपोज याच्यानंतर ही अशी असेल कॅन्डल तर यानं ब्रेक केला का? त्याचा आहे नाही. नाही ब्रेक केला. सपोज याच्यानंतर बनणारी कॅन्डल ही अशी बनली, यानं ब्रेक केला का? हा याचा हो. हाय ब्रेक केला. पण ही रिअर सिच्युएशन आहे, ह्याला आपण एंट्री घेऊ शकत नाही. ठीक आहे. आपण त्या सिच्युएशन नंतर बघू. आपला क्लास जसा पुढे जाईल ना तसं. म्हणजे याचा आहे कसा ब्रेक केला पाहिजे? याचा आहे क्लोजिंग बेस त्याला ब्रेक केला पाहिजे. म्हणजे याचा आहे असा, म्हणजे 30 ते 40% कॅन्डल याच्यावर येऊन क्लोज झाली पाहिजे. झाली ना? ही आपली एंट्री कॅन्डल. कळलं सर? कुठली जरी कॅन्डल बनली त्याच्यानंतर, हो सर. कुठली जरी कॅन्डल बनली तर आपण त्या ठिकाणी एंट्री घेणार नाही. एंट्री कधी घ्यायची? ह्या ठिकाणी बनणारी कॅन्डल ही बुलिश पाहिजे. कधी? मॉर्निंग स्टार बनणारी कॅन्डल ही पाहिजे बुलिश कॅन्डल. आणि त्या बनणाऱ्या कॅन्डलला ह्या मॉर्निंग स्टारचा हाय ब्रेक केला पाहिजे. कसा ब्रेक केला पाहिजे? याचा हाय क्लोजिंग बेसवरती ब्रेक केला पाहिजे. म्हणजे ह्या कॅन्डलची क्लोजिंग ही आहे ओपनिंग, ही आहे क्लोजिंग. ही कुठं पाहिजे? ह्या मॉर्निंग स्टारच्या हायच्या वरतीच पाहिजे. तर आपण त्या ठिकाणी एंट्री घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. ही आपली एंट्री कॅन्डल. सपोज हा बनला मॉर्निंग स्टार, याच्यानंतर पुढची बनणारी कॅन्डल ही अशी बनली, स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल, स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल अशी बनली. काय झालं? एंट्री घ्यायची का? नाही. नाही घ्यायची. ठीक आहे. आता एंट्री घ्यायची का? हो. नाही. ठीक आहे. नो. आता एंट्री घ्यायची का? नाही. नो. नाही. आता नाही म्हणणार किती, होय म्हणणार किती सांगा? होय कोण म्हणते? ती एंट्री घ्यायची. ती एंट्री घ्यायची असं कोण म्हणतं? नाही घ्यायची नाही घ्यायची. हाय ब्रेक केला नाही ना सर, नाही घ्यायची एंट्री. पण मी म्हणतो ती एंट्री घ्यायची. येस, इथे एंट्री घ्यावीच लागते आपल्याला. एंट्री घ्यायची. येस. का? तर मॉर्निंग स्टार कॅन्डल चेंज होईल ना, म्हणजे म्हणजे तरच आपण एंट्री घेऊ शकतो. म्हणजे आधी जी आपण मार्क केलेली आहे त्याचा लो यांनी ब्रेक केलेला आहे, त्यामुळे ही मॉर्निंग स्टार आपण धरू शकतो. एक्झॅक्टली. इथं काय घडलं बघा. आपण कुठला पॅटर्न आधी मार्क केला होता? आपण मार्क कुठला केला पॅटर्न? हा केलता नाही का? ही कॅन्डल हो. आपलं मॉर्निंग स्टार. जसा एखाद्या पॅटर्नचा आपण हायलो मार्क केल्यावरती जर याचा सध्या काय केला? लो ब्रेक केला नाही का? आता मला सांगा, ही बनली कॅन्डल. ही आपण नंतर काढू कॅन्डल. आता ह्या सिच्युएशनला काय घडलं गेलं? कोण सांगेल इथं काय घडलं गेलं? बघा, हे एक लहान लहान गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी आल्या समजल्या तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं मार्केटला ऍक्टिव्ह राहू शकता किंवा थोडंसं मार्केट तुम्हाला कळणार आहे. अन्यथा काही कळणार नाही. कुठली कॅन्डल बुलिश आहे, कुठली बेरिश आहे, कुठल्या कॅन्डलमध्ये कोण ऍक्टिव्ह आहेत. अहो हे जाऊ द्या, ह्याच्या पुढे आपला टॉपिक गेला का? इथे शब्द असतो लिक्विडिटी, फेअर व्हॅल्यू गॅप, ऑर्डर ब्लॉक, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्यात. हे पूर्ण बेसिक आहे. बेसिक म्हणजे 12 आकडे फक्त आपण काना, मात्रा, अबकड असे शिकतोय. पुढे खूप जण खूप काही शिकत चालायचंय. फक्त ह्या गोष्टी मी आत्ताच क्लिअर करत चला. खूप खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्याच्या बेसवरती पुढच्या नंतर पुन्हा आपण हे एकदा डोक्यामध्ये आपल्या घुसलं ना, पुन्हा तुम्हाला काहीतरी म्हणलं तरी ह्या गोष्टी तुमच्या विसरत नाहीत. म्हणून आता तुम्ही थोडं लक्ष द्या थोडंसं.
इथं काय घडलं गेलं कोण सांगू शकेल? इथं ह्या सिच्युएशनला काय घडलं गेलं? इथं काय घडलं गेलं सध्या? कोण सांगू शकेल? आपण जो मॉर्निंग स्टार आधी मार्क केलता त्याचा लो या पुढच्या कॅन्डलनी ब्रेक केला, त्यामुळे डाऊन ट्रेंड कंटिन्यू राहिला आणि हा एकदम डाऊन ट्रेंडच्या शेवटचे कॅन्डल आपण ह्याला पकडू शकतो. एक्झॅक्टली. इथं काय झालं, आपण जो मॉर्निंग स्टार मार्क केला होता का, इथं तो मॉर्निंग स्टार पॅटर्न काय झाला, कॅन्सल झालाय. का कॅन्सल झाला कोण सांगू शकेल? कारण आपण मॉर्निंग स्टार तुम्ही लिहिला असेल ना, तुम्ही जरा वाचा बरं काय लिहिले ते. हा बंटू कुठे लिहिला बरं? हा डाऊन मॉर्निंग ट्रेंडच्या शेवट हा डाऊन ट्रेंडच्या शेवट शेवटी बघा, पण तो डाऊन ट्रेंडच्या शेवटी. जर हा डाऊन ट्रेंडच्या शेवटी बनत असेल तर आता ही जशी बनते एक बुलिश कॅन्डल, ती डाऊन ट्रेंडची शेवटची कॅन्डल आहे का? ही कॅन्डल डाऊन ट्रेंडची शेवटची आहे का? हो. आता काही शेवटची कॅन्डल आहे. नाही, रिंग राऊंड केलाय तो शेवटची कॅन्डल आहे. एक्झॅक्टली. ही शेवटची कॅन्डल आहे. याचा अर्थ आपण जो मॉर्निंग स्टार मार्क केलता का, ही सध्या डाऊन ट्रेंडची शेवटची कॅन्डल राहिलेली नाही. म्हणून हा पॅटर्न काय झाला, हा झाला कॅन्सल. आता ऍक्टिव्ह कुठला पॅटर्न, तर त्या मॉर्निंग स्टार नंतर आता हा मॉर्निंग स्टार राहिलेला नाही. बघा, आता हा मॉर्निंग स्टार राहिलेला नाही. बघा, ही सर्वात आधी ही एक कॅन्डल आहे. ही कुठली कॅन्डल आहे? ही बुलिश कॅन्डल आहे, बरं की. परंतु ही डाऊन ट्रेंडच्या शेवटी बनली होती, ती ठोकळा होती, म्हणून ती काय होती, ती होती मॉर्निंग स्टार. बघा, जसा त्या डाऊन ट्रेंडचा शेवट ब्रेक केला, बघा जसा डाऊन ट्रेंडचा हा लो ब्रेक केला, तशी ही कॅन्डल शेवटची राहिली का, ही शेवटची राहिलेली नाही. याचा अर्थ सध्या इथं तो पॅटर्न ऍक्टिव्ह नाही. कोणता पॅटर्न? मॉर्निंग स्टार इथं ऍक्टिव्ह नाही. आता ऍक्टिव्ह कुठला पॅटर्न, तर जो कुठला पॅटर्न का इथं तो ऍक्टिव्ह आहे. असं बघ, आता समजा आपण सगळे कोणा ठिकाणी आहोत, आपण सगळे आहोत मनुष्य प्राणी आहेत ना. आपण सगळे आहोत मनुष्य प्राणी, म्हणजे आपण मानवच आहेत सगळे. जर आपण या ठिकाणी व्हाईट शर्ट घातला आणि हॉस्पिटलला बसलो, आपण कोण झालो? आपण झालो डॉक्टर. जर तुम्ही खाकी घातला, म्हणजे तुम्ही असं घालू शकत नाही कुठली वर्दी तुम्ही कुठली, पण तुम्ही तुमची पात्रता झाल्यावरती. आता काही लोकांची खाकी वर्दी असते, कधी त्यांची असते पात्रता, ते एक्झाम क्वालिफाय करतात होतात, कोण डॉक्टर म्हणतात, ते एक्झाम क्वालिफाय होतात डॉक्टर म्हणतात. आता शेवटी ते सगळे कोण आहेत? ते सगळे मानव प्राणी आहेत ना. आपण त्यांना डॉक्टर म्हणतो, किंवा आपण त्यांना काय म्हणतो, आपण त्यांना पोलीस म्हणतो, किंवा एखादा अधिकारी असतो, एखाद्या शहरात बसतो, किंवा भारताचे PM आहेत, ते PM काय आहेत? कारण आपण त्यांना पद दिले एक, नाही का, ते निवडून आले, ते PM झाले. पण त्याच्या आधी ते कोण आहेत? ते सगळे आहेत एक मनुष्य, मानव प्राणी. आपण त्यांना ते लेबल दिलं, कोण डॉक्टर आहे, कोण पोलीस आहे, कोण टीचर आहे, कोण व्यावसायिक आहे, एक ते लेबल आहे. तसं ही कॅन्डल काय, ही पहिल्यांदा एक बुलिश कॅन्डल आहे. त्याला आपण लेबल काय दिलं होतं? ही बनली मॉर्निंग स्टार कॅन्डल. काय बनली? कारण ती डाऊन ट्रेंडची शेवटची कॅन्डल होती, म्हणून ती मॉर्निंग स्टार आहे, बरोबर की. बघा, हे कळलं का तुम्हाला एक्झॅक्टली काय ते? ही डाऊन ट्रेंडच्या शेवटी बनली होती. त्याचा आकार कसा होता? त्याचा आकार ठोकळ्यासारखा होता. त्याला जास्त वीक बनली नव्हती, छोटी मोठी वीक त्याला ऍडजस्ट होऊ शकते, म्हणून आपण त्याला म्हणलं होतं मॉर्निंग स्टार, त्याला म्हणलं होतं. जर त्याचा लो ब्रेक होत असेल ना, तर आता ती सध्या मॉर्निंग स्टार राहिलेली नाही. जर तुम्ही अंगातली वर्दी काढली, तुम्ही राजीनामा दिला, तुम्ही राहताल का पोलीस? नाही. तुम्ही डॉक्टर की हा पेशा सोडला, तुम्ही कधी हॉस्पिटलला गेलेत नाहीत, तुम्ही राहताल का डॉक्टर? नाही. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जसा जोपर्यंत ह्या मॉर्निंग स्टारचा लो ब्रेक होत नाही, तोपर्यंत तो मॉर्निंग स्टार इथं तो पॅटर्न काय असतो, ऍक्टिव्ह राहतो. जसा त्याच्या कुठल्याही कॅन्डलला, बघा याच्यानंतरच्या कुठल्या पण कॅन्डलनं त्याचा लो ब्रेक केला, तर हा पॅटर्न इथं ऍक्टिव्ह राहत नाही. सपोज अशी बनली कॅन्डल, एक डोजी बनला, कधी हा डोजी बनला, हा मॉर्निंग स्टार नंतर बनला असेल ना, तरी ह्या डोजी जसा बनतो का, तसा हा बनलेला पॅटर्न तो झाला कॅन्सल. आता ऍक्टिव्ह कुठला पॅटर्न, तर सध्या जी बनते कॅन्डल ना, जर ती एखादी पॅटर्न असेल तर त्या ठिकाणी तो ऍक्टिव्ह राहतो. सोबत इथं आपण काय करू की, हा एक पॅटर्न आहे, आपण त्याचा इथं हाय लो मार्क केला होता. आता नीट लक्ष द्या, याचा लो ब्रेक केला आणि त्याच्यानंतर काय बनते, एक बनते स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल, ती पण बनली एक अशी कॅन्डल. ही कुठली कॅन्डल बनली आता?
ही कोणती बनली कॅन्डल? मॉर्निंग स्टार म्हणू शकतो ना असं आपण ही का सुद्धा मॉर्निंग नाही नाही मारुबुजर आहे ही जर अशी असेल ना तर ती झाली मारुबुजर. बॉडी जास्त असेल तर मॉर्निंग. एक्झॅक्टली. आता आपण जी कालिका कृती ती पण आहे मॉर्निंग स्टार. आपण ती बनली कधी? ही बनते कधी? ह्या मॉर्निंग स्टारचा पहिल्या मॉर्निंग स्टारचा लो ब्रेक केला आणि ती बनली. जसा याचा लो ब्रेक केला का तसं हा पहिला मॉर्निंग स्टार हा पॅटर्न झाला कॅन्सल. आता ऍक्टिव्ह कुठला पॅटर्न? तर आता शेवटची कुठली कॅन्डल आहे ती ऍक्टिव्ह आहे. ही दिसती का सारखी? ही दिसती त्या मॉर्निंग स्टार सारखी ना. आता आपलं काम त्या कॅन्डलचा हायलो मार्क करणं. ठीक आहे. आता सपोज याचा पण लो ब्रेक केला, याचा पण लो ब्रेक केला, ही अशी बनली कॅन्डल. तर आता ऍक्टिव्ह कुठला पॅटर्न? तर हा ऍक्टिव्ह पॅटर्न हा काय झाला कॅन्सल. बघा का आपण लिहून लिहून घेतला अगोदर. आपण मार्क केला की जोपर्यंत याचा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत हाच त्या ठिकाणी पॅटर्न ऍक्टिव्ह राहतोय. इथं लो ब्रेक केला का नाही म्हणजे या ठिकाणी ह्या केसमध्ये आपण याला घेऊ सध्या ह्या कॅन्डलचा लो ब्रेक केला नव्हता म्हणून सध्या ऍक्टिव्ह कोणता होता पॅटर्न? हा बनतो मॉर्निंग स्टार नावाचा पॅटर्न. आता हा बनतो मॉर्निंग स्टार. हा कसला पॅटर्न आहे? हा बेरिश का बुलिश आहे? बुलिश. बुलिश. एक्झॅक्ट लिहून घेतला आपण. मॉर्निंग स्टार हा आहे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा बनतो कधी? हा डाऊन ट्रेनच्या शेवटी बनतो. हा काय करतो? ट्रेंड चेंज करतो. एक्झॅक्टली. हा काय करतो? ट्रेंड चेंज करतो. म्हणजे काय करतो? ह्या डाऊन ट्रेनचं रूपांतर हा अपर ट्रेनला करेल किंवा तो चॉपीमध्ये करेल काहीतरी. ठीक आहे. पण हा काय करतो? ट्रेंड चेंज करतोय. कोण? हा मॉर्निंग स्टार. ठीक आहे. आता आपलं पहिलं काम त्या ठिकाणी ह्या मॉर्निंग स्टारचा हाय आणि लो मार्क करून घेणं. ह्याचा हाय मार्क केला आणि त्याचा लो मार्क केला. आता जर हा मॉर्निंग स्टार असेल बघा मागे जरा बंद करा. जर हा मॉर्निंग स्टार असेल, जर ही कॅन्डल मॉर्निंग स्टार असेल, जर ही एखादी बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न असेल, जर हा डाऊन ट्रेनच्या शेवटी बनला असेल, जर ह्या कॅन्डल नंतर एक डाऊन ट्रेन रूपांतर अपर ट्रेनला होणार असेल तर या कॅन्डल नंतर म्हणजे ह्या मॉर्निंग स्टार नंतर बनणारी कॅन्डल कुठली पाहिजे? ही पाहिजे एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल. बघा ह्या मॉर्निंग स्टार नंतर बनणारी कॅन्डल कुठली पाहिजे? ही पाहिजे एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल. म्हणजे ह्याच्या नंतर बनणारी कॅन्डल अशी पाहिजे. ही पाहिजे स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल. बनली बस. आणि त्याची क्लोजिंग कुठे पाहिजे? त्याची हायच्या वर. पाहिजे एक्झॅक्टली पहिला जो आपण मार्क केला तर मॉर्निंग स्टार ना, हा त्याचा हाय पॉईंट आहे, हा त्याचा लो पॉईंट आहे. या हायच्यावर त्याची काय पाहिजे? क्लोजिंग पाहिजे. त्यावेळी आपण म्हणू शकतो की हा पॅटर्नचं काय भेटलं? कन्फर्मेशन भेटलं. हा कोणता पॅटर्न आहे? हा आहे मॉर्निंग स्टार नावाचा पॅटर्न. हा काय करतो? डाऊन ट्रेनचं रूपांतर हा अपर ट्रेनला करतो. कदाचित कधी वेळेस तो साडीला पण करू शकतो पण आपण म्हणू त्याला हा काय करतो? डाऊन ट्रेनचं रूपांतर हा अपर ट्रेनला करतो. कधी? ह्या मॉर्निंग स्टार नंतर बनणारी कॅन्डल कुठली पाहिजे? ही पाहिजे स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल. आणि त्या कॅन्डलने काय केलं पाहिजे? ह्या मॉर्निंग स्टारचा हाय ब्रेक केला पाहिजे. इथपर्यंत काय इश्यू कुणाला काय कन्फ्युजन आहे का सांगा इथपर्यंत? आपण बघितल्यास इव्हनिंग स्टार एक बघितला आपण पॅटर्न, आपण बघितला मॉर्निंग स्टार एक पॅटर्न. इथपर्यंत काय इश्यू आहे का? आपण पुढचा एक महत्वाचा एंट्री बघायची आपल्याला. आपण पहिला इव्हनिंग स्टार पॅटर्न, आपण पहिला मॉर्निंग स्टार पॅटर्न. हे दोन्ही क्लिअर झाले का? आपण हो. अपर ट्रेंड एक बघितलास, आपण डाऊन ट्रेंड एक बघितलास. हे दोन्ही क्लिअर का प्रत्येकाला सर्वांना सांगता येईल? हो. नक्की 100% क्लिअर का सर्वांना? हे पॅटर्न क्लिअर आहेत का? ठीक आहे चालतंय या. आता सपोज आता एंट्री घ्यायची कधी? बघा हे विषय घ्या. आता खूप महत्वाचा सर तुमचा प्रश्न नाही का तुम्ही आता म्हणले होते ना का एंट्री कधी घ्यायची कुठे घ्यायची? आता सर्वात महत्वाचं आहे, आता नीट लक्ष द्या. आपण पाहिलं होतं आता एक इव्हनिंग स्टार हा बनतो कधी? अपर ट्रेनच्या शेवटी बनतो. हा झाला इव्हनिंग स्टार. आपण हाय मार्क केला लो मार्क केला आणि त्या इव्हनिंग स्टार नंतर आपण काय केलं होतं की त्याचा लो ब्रेक केला होता. हा लो कसा ब्रेक केला पाहिजे? हा लो ब्रेक केला पाहिजे क्लोजिंग बेसवरती. आता एंट्री घ्यायची कधी मार्केटमध्ये? तर एंट्री घ्यायची ही कॅन्डल आहे का बघा, ही बेरिश कॅन्डल याच्या क्लोजिंगला एंट्री घ्यायची. म्हणजे कधी? ही कॅन्डल बंद व्हायच्या 20 सेकंद अगोदर. कधी? ही कॅन्डल बंद व्हायच्या 20 सेकंद अगोदर इथे एंट्री घ्यायची. खूप खूप महत्वाचं आहे, तुम्ही वहीमध्ये आधी लिहून घ्या.
एंट्री आता आपण डायरेक्ट एंट्री बघतो, एंट्री कडे घ्यायची. एंट्री कुठे घ्यायची आपण फक्त बघूया एक्झॅक्टली. ह्या पॅटर्नची एंट्री कुठे असणार आहे? ह्या पॅटर्न एंट्री कुठे? जसा पॅटर्न दिला, पॅटर्नचं कन्फर्मेशन भेटलं तर त्याच्या पुढची बेरीज कॅन्डल का, ही बेरीज कॅन्डल ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या 20 सेकंद अगोदर. आता याचं मला कोण सांगू शकेल 20 सेकंद अगोदर म्हणजे काय? 20 सेकंद आधी म्हणजे काय, कसली एंट्री? ही कॅन्डल बंद व्हायच्या 20 सेकंद आधी आपण एंट्री घ्यायची. तर त्या कॅन्डलच्या टाइम फ्रेमच्या म्हणजे 5 मिनिट किंवा 15 मिनिट यानुसार 20 सेकंद चेंज होतील का? हो, होणार ना. ही कॅन्डल मेगा बघा काय म्हणलं की ही कॅन्डल बंद व्हायच्या, नीट लक्षात द्या. आता कोणती कॅन्डल? जी बेरिश कॅन्डल आहे का, ही बेरिश कॅन्डल बंद होण्याच्या 20 सेकंद अगोदर एंट्री प्लॅन करायची. मग ह्या कॅन्डलचा टाइम फ्रेम 5 मिनिट असो, 10 मिनिट असो, अगर 15 मिनिट असो, टाइम फ्रेम कुठला असतं माहिती आहे का? माहिती नाही. ती कॅन्डल बंद व्हायच्या 20 सेकंद अगोदर पर्यंत आपण त्या ठिकाणी वाट बघणं गरजेचं आहे. आता असं का सांगा बरं? भाई कळलं का तुम्हाला एक्झॅक्टली हे एंट्री कधी घ्यायची? याचं कारण काय, रिझन काय हो याचं? कळतं. याचं काय कारण, याचं रिझन काय? तिथं एंट्री का घ्यायची? कारण त्याच्यानंतर पॅटर्न चेंज होणार आहे ना सर. हा पण एक्झॅक्टली बरोबर आहे. मग आधी एंट्री का घ्यायची नाही? एंट्री तर आधी घ्यायची ना, सोबत ही काढलं का याचा लास्टच्या 20 सेकंद मध्ये जास्त मुवमेंट नसते त्यामुळे. लास्टला 20 सेकंद जास्त. ठीक आहे, अजून कारण काय? ते तुमचं कारण बरोबर आहे एक्झॅक्टली. कारण आपण एंट्री बघा, ही कॅन्डल आहे, ही कॅन्डल किती, याचा टाइम फ्रेम 5 मिनिटं, याचा टाइम फ्रेम 5 मिनिटं आहे. ही कॅन्डल आहे, याचा टाइम फ्रेम 5 मिनिटं आहे. म्हणजे ही बनणारी कॅन्डल 5 मिनिटाची आहे, ही बनते 5 मिनिटामध्ये. तेव्हा ज्याला माहिती आहे बघू. आता समोर कॅन्डल आपला, याचा टाइम फ्रेम काय सध्या बनणारी कॅन्डलचा? इथं बनते कॅन्डल, ह्या सर्वांचा टाइम फ्रेम 5 मिनिटं आहे. इथं दिसतं तुम्हाला? इथं 5 मिनिटं खाली कॅन्डल, हे 5 मिनिटं कॅन्डल आहे पूर्णपणे. येत आहे का 5 मिनिटं? ही तर बनणारी प्रत्येक कॅन्डल ही 5 मिनिटाची आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याचा टाइम फ्रेम 5 मिनिटं, आपण चेंज करू टाइम फ्रेम, हा केला 15 मिनिटं. आता प्रत्येक बनणारी कॅन्डल ही 15 मिनिटाची आहे. आपण 5 मिनिट वापस येऊ, हा आहे 5 मिनिटं. आता ही कॅन्डल बंद व्हायच्या म्हणलं, आपण बनायचं नाही, ही कॅन्डल बंद व्हायच्या 20 सेकंद आधी एंट्री घ्यायची. आता इथे किंमत सध्या काय, याची सीएमपी सध्या काय गोल्डची? सध्या गोल्डची सीएमपी काय, कोण सांगू शकेल चार्टला? 3640.910. 46 एक्झॅक्टली 36 किंमत आहे. आता त्या किमतीच्या जिथे किंमत दिसते तुम्हाला का, त्या किमतीच्या खाली काय दिसतो? एक 0.4 दिसते का? 0.430 दिसतं ना? हो, टायमिंग. हो, टाइम आहे सध्या. आता हा टाइम रिवर्स चाललाय बघा, रिवर्स चाललाय. 23, 22, 21, 20, 19, 18, 17, म्हणजे हा टाइम काय चाललाय? रिवर्स चाललाय. कधी कुठून चालला? हा टाइम आधी पास होता 5 मिनिटं, 5 मिनिटापासून हा टाइम काय रिवर्स चाललाय. म्हणजे एखाद्या कॅन्डलमध्ये जर एंट्री घ्यायची असेल ना, तिथं काय आलं पाहिजे? इथे पाहिजे 0020. इथे काय पाहिजे? इथे पाहिजे 0020. आपण त्याला बघूया या ठिकाणी, इथं 20 येतं का? 00 00 आल्याशिवाय एंट्री प्लॅन करायचं नाही. सोबत ह्या ठिकाणी एंट्री घ्यायची आपल्याला. इथे काय घ्यायची? एंट्री घ्यायची आहे एक कॅन्डलमध्ये. इथे एंट्री कोणती घ्यायची? इथं आपली एंट्री बायची घ्यायची का? असं वाटतं आपल्याला किंमत इथं थोडीफार वाढू शकते, असं वाटलं बरं का अंदाज. मग एंट्री मला घ्यायची आहे. तुम्ही कुठली एंट्री घ्या, बायची एंट्री बघताय, चेक करताय. हे बघा आधी काय घडली या ठिकाणी, इथं आधी घडली बुलिश कॅन्डल बोलली होती ना का, ग्रीन कॅन्डल. इथे तुम्हाला म्हणली होती आधी बुलिश कॅन्डल. आता डोजी बनला बुलिश कॅन्डलचा. आता बेरीज बनते कॅन्डल. जर तुम्ही 41 किंमत असताना, 36 41 किंमत असताना किंवा 36 40 किंमत असताना तुम्ही बायची एंट्री घेतली असेल, तुम्ही काय झालं, तुम्ही त्या पैसे आपले असते ना का, काय झालं? आता ज्यांनी कोणी त्या कॅन्डलला एक बुलिश कॅन्डल बघून एंट्री घेतली का, हे सगळे ट्रॅपमध्ये सापडलेत. आता काय करतात ते लोक, लगी एंट्री घेतली, त्याची किंमत खाली पडली लॉसमध्ये. आता ते लोक ह्या स्टॉकमधून बाहेर निघतात का, ह्यांचा लॉस सुरू झाला, किंमत आता खाली पडत चालली. आपण अजून एंट्री घ्यायची नाही. आता जोपर्यंत याचं
कन्फर्मेशन मिळत नाही का, एंट्री घ्यायची नाही. याचं कधी मिळतं कन्फर्मेशन, जोपर्यंत त्या ठिकाणी 00.20 मिळत नाही का, आपण तोपर्यंत ती एंट्री घेऊ शकत नाही. आता आपण रॅन्डमली काय बघितली कॅन्डल, तिथं ती किंमत टाइम येतो, आपण चेक करतो सध्या. सपोज तुम्हाला शॉर्ट एंट्री घ्यायची, तुम्हाला असं वाटतं ते शॉर्ट मला एंट्री घ्यायची, कधी एंट्री घ्यायची, ही कॅन्डल का कुठली पण कॅन्डल बनायच्या शेवटच्या 20 सेकंदामध्ये एंट्री घ्यायची आहे. तर शॉर्ट एंट्री तुम्ही काय घेऊ शकताय, सोबत हा एक झोन म्हणला होता आपण, झोन मार्क करू. सोबत हा एक स्ट्रॉंग एक झोन आहे रेजिस्टन्सचा, आणि किंमत तिथून खाली पडते. आता तुम्हाला शॉर्ट एंट्री घ्यायची, तुम्ही अजून या ठिकाणी शॉर्ट एंट्री घेऊ शकत नाही. कधी घेऊ शकताय, जोपर्यंत ह्या ठिकाणी किंमत किती पाहिजे, 00.20 पाहिजे. बघा टाइम फ्रेम 5 मिनिटापासून टाइम फ्रेम रिव्हर्स आला पाहिजे, कधीपर्यंत, 00.20 पर्यंत. आपण तोपर्यंत डायरेक्ट एंट्री घेऊ शकत नाही. आणि ज्यांनी बायची एंट्री घेतली का, हे सगळे ट्रॅपमध्ये सापडले अगोदरच. किंमत वाढणार आहे किंवा किंमत वाढते म्हणजे बायची एंट्री घेतली का, हे सगळे तर अडकले गेलेले आहेत. काय झालं, किंमत खाली येत चालली. तर मग मी लाईव्ह ट्रेड पण दाखवतो नाही का. हा चार्ट गोल्डचा आहे, हा चार्ट फॉरेस्ट मधला आहे, गोल्ड मधला. तुम्ही जो फॉरेस्ट असणार का, तिथे शिकायचे तुम्हाला. सो इथं आपण लॉट साईज चेंज करू. इथं आपण लॉट काही 0.02 करू. एंट्री कोणती घ्यायची, आपली एंट्री शॉर्टची घ्यायची. इथं बाय सेल केला आपण, इथं सेल केला, भेटली एंट्री शॉर्टची भेटली त्या ठिकाणी. हे का एंट्री तुमची इथं एक शॉर्टची बनलेली आहे, झालं सेलची एंट्री. तुम्ही 0.02 किंमत खाली पडली का, इथे किंमत खाली काही इतक्यात एक चाललेली आहे. बघा इथं आपण सेलची एंट्री घेतली, किंमत इथं खाली पडत चालली. ठीक आहे, तुम्ही त्याला काय करू शकता, इथं तुम्ही लावू शकता एक स्टॉप लॉस. हा आपला स्टॉप लॉस इथं लावू शकतो मी. हे तुमचं टार्गेट, हे आपल्याला टार्गेट इथपर्यंत. इथं काय मिळेल या ठिकाणी आपल्याला, एक तर होईल स्टॉप लॉस किंवा टार्गेट या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी येऊ शकेल. आता जर किंमत खाली पडली, किती होणार आहे, जर सपोज किंमत 3638 खाली पडली 33पर्यंत, तर आपल्याला किती पॉईंट मिळतात, ही मिळतात $9 मिळतात. लॉस कितीचा आपला, लॉस आहे ₹5. आता ह्या ट्रेडला आपण एक ट्रेड आता लाईव्ह मध्ये घेतलेला आहे. ह्या ट्रेडमध्ये आपला लॉस किती असणार आहे, हा लॉस असणार आहे $5. आणि आपला नफा झाला किती होणार आहे, हा बनतो आपला नफा $9. आपण बघू ह्याचं काय होतं ते, आपण आपल्या चार्टला वापस देऊया. ठीक आहे, आता असे ट्रेड आपण या ठिकाणी लाईव्ह मध्ये बघणार आहोत. सगळे ट्रेड एंट्री मी पण घ्यायची, एंट्री तुम्ही पण घ्यायची डायरेक्टली, आणि सगळ्या एंट्री आपण लाईव्ह मध्ये बघायच्या आहेत. ठीक आहे, आता किंमत जर खाली पडली ना, आपल्या त्या काय होणार की आपला नफा होतो $9. म्हणजे जवळपास आपण किती म्हणतात, आपल्याला इथं अंदाजे आपण 9-10च्या म्हणजे ₹800 आपले मिळतात एका किंमती ह्याच्यामध्ये. आणि आपण एंट्री आधी घेतली अशी तर, आपण जो बॉक्स मार्क केला का त्या ठिकाणी बघा, आपण जो इथं बॉक्स मार्क केला होता का, इथं आपण एंट्री प्लॅन केली असते नाही, तर जागेवरती इथे एंट्री आपण घेतली असते ना, आणि तर आपला नफा किती झाला असता बघा, दर 3640 आपण घेतली असती आणि 0.20 सेम लॉट घेतला असेल ना, तर किंमत 6 4 12, आता आपला नफा झाला असता $12. ठीक आहे, बघू आपण नंतर. फक्त मी थोडस एक आता जे बेसिक ज्यांना माहिती आहे, ठीक आहे. आता जे एकदम एकदम बेस लेवल आहेत का, तुम्ही थोडासा घरी एक सेल्फ स्टडी करा, हे चार्ट दररोजचं बघत चला, कशा एंट्री बनतात, काय बनतात, सगळ्या माहिती, तुम्ही सगळी माहिती एकदम डिटेलमध्ये विथ SMC तुम्ही शिकणार आहात, विथ SMC. आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकत 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 तुम्ही स्वतः तुमची प्रॅक्टिस इथं लाईव्हमध्ये क्लासमध्ये करणार आहात. तुम्ही पण तुमचे ट्रेड असेच लाईव्हमध्ये टाकायचे आहेत. खूप कमी रिस्क त्या ठिकाणी असणार आहे. आणि आपण क्लासचा खर्च त्या ठिकाणी पूर्णपणे काढायचा आहे, तर पूर्णपणे प्रयत्न हे करू. ठीक आहे, वापस आपण ऍप्टिट्यूडला बघा, आपला टीपी घेतला किती होता, त्या किमतीच्या आसपास किंमत आली. आता बघू तो हिट होतोय का, आपण चेक करू. ही कॅन्डल अजून खाली पडली ना का, तर आपला नफा किती होतो, आपला नफा होणार आहे $9.16. किंवा आपण काय करू, थोडंसं ही कॅन्डल याला वर घेऊन जातो तात्पुरतं ना का, याला आपण थोडंसं प्लीज पर्यंत प्लेस करू.
आणि आपला नफा घेऊ इथं $7-8. ओके. बरं, ही 33.55 किंमत आली आली ना लगेच, की आपला टीप इथं काय होतो, टीप म्हणजे काय, टार्गेट प्राइस. इथं बनणारी आपली ती म्हणते $8. किंमत थोडीशी होते फ्लक्च्युएट थोडीशी. आता इथं बाईंग चालू आहे सध्या नाही का, इथं थोडीशी बाईंग चालू आहे. आता किंमत स्पीडमध्ये वापस जाणार जाईल. किंमत येऊन थांबली असेल ना, तिथं काय होते, इथं बाईंग चालू असते. थोडा स्पाईक भेटला की आपला तो ट्रेड बंद होतो त्यावरती. बघा, थोडा स्पाईक बाकी शिल्लक आहे, एकदम थोडासा स्पाईक बाकी आहे. आपण किंमत थोडीशी वाढवू अजून नाही का. टीबी ती किंमत यायची अजून आपली नाही का, म्हणजे ती थोडं बाईंग चालू आहे का, गेली किंमत वापस बाईंग चालू झाली. तिथपर्यंत ती किंमत क्रॉस झाली की लगेच तुम्हाला त्या ठिकाणी काय होते, तुमचं ट्रेड क्लोज होतोय जागेवरती. आपण टाइम फ्रेम चेंज किती, 1 मिनिटावरती आपण वापरू, 1 मिनिटावरती. तेव्हा इथे काय घडलं होतं, 1 मिनिट काय घडलं, 1 मिनिटावरती स्ट्रॉंग बाईंग बनली तर नाही का ऍक्टिव्ह झाली. आपण हा टीपी थोडा वापस घेऊन जाऊ इथपर्यंत. आपला तो ट्रेड काय झाला पाहिजे, क्लोज झाला पाहिजे. तुम्हाला दाखवायचा तो कसा क्लोज होते, क्लोज हो जाते क्लोज. तो ट्रेड काय झाला आपला, तो ट्रेड तर क्लोज झाला. ठीक आहे, वापस आपण. आता आपला एक प्रश्न आता मी विचारला तुम्हाला, वापस येतो. आता बंद व्हायच्या 20 सेकंद आधी एंट्री का घ्यायची, बंद व्हायच्या 20 सेकंद एंट्री का घ्यायची. 20 सेकंड टाइम फ्रेम नसते का सर? आहे ना 20 सेकंद टाइम फ्रेम, 20 सेकंद आहे, 1 सेकंद पण आहे, 1 सेकंद आहे, 2 सेकंद आहे, 3 सेकंद आहे. पण ऍव्हरेज आपण जसं ना, आता वेळ आधी काय म्हणलं होतं का नाही, आधी म्हणली होती बुलिश कॅन्डल बरं की, आणि पुन्हा म्हणलं त्याचं रूपांतर कशामध्ये घडलं, वीकमध्ये, आणि नंतर आली स्ट्रॉंग सेलिंग. आता ज्या ज्या लोकांनी ती बुलिश कॅन्डल बांधताची एंट्री घेतली का, हे सगळे ट्रॅपमध्ये सापडले, हे सगळे ट्रॅपमध्ये सापडले. आता त्याच्यानंतर जी किंमत खाली पडली का, हे तर सगळे ऍक्टिव्ह झाले बाहेर. ज्यांनी बायची एंट्री घेतली हे सगळे ट्रॅपमध्ये सापडतात. आता अशा पद्धतीने बघतो की दररोजच्या इथे एंट्री आपल्याला बघत थोड्याशा एक चालायच्यात. बरं की, आज जे झालं ह्याच्यामध्ये काही आपल्या अडचण आहे का सध्या, ते कळलं बऱ्यापैकी टॉपिक तुम्हाला आजचा, आजचा टॉपिक कळाला का आपला. टॉपिक आपला आजचा कळाला का कोणाला सर्वांना, हो सर. त्यात काय अडचण हो कोणाला. सर. ठीक आहे, मग आपण नाही. आज इथं आपण क्लोज करू आपलं सेशन. उद्या मात्र आपण एक्झॅक्टली 9 वाजता हजर राहू. 9 ते आपला पुन्हा एक 10:15 पर्यंत आपण उद्याचं सेशन आपल्या ठिकाणी हे घेऊ. ठीक आहे, ओके. काय करा, ज्यांचे ऍडमिशन कन्फर्म का, फक्त मला तुम्ही मेसेज टाका, तुम्हाला ॲपचा ॲक्सेस द्यायचे मला, आणि तुमच्या सर्वांचे डिबॅटचे अकाउंट काढायचे आहेत फॉरेस्टमधले. फॉरेस्ट ट्रेडिंग अतिशय सोपी आहे. कोण तुम्हाला म्हणत असेल ना फॉरेस्ट काढू नका वगैरे, काय कोणाचं ऐकू नका. आणि ती कशी सोपी आहे, तुम्हाला एक डेमो दिला आता तुम्हाला दाखवलेला, आणि ह्याच्या पुढे तुम्हाला सगळे ट्रेड तुम्हाला तुमच्या अकाउंटवरून आपण करून देणार आहोत. तुम्ही स्वतः ट्रेड घ्यायचे आहेत, ते एक्झिट करायचे आहेत, ते सगळे ट्रेड तुम्ही घेणार आहोत, त्याचा नफा तोटा तुम्ही सगळा बघणार आहोत. खूप खूप ट्रेडिंग सोपी आहे, भारतीय मार्केटपेक्षा खूप खूप सोपी ट्रेडिंग आहे ती, आहे म्हणजे फॉरेक्सची. म्हणून तुम्ही त्या फॉरेक्स ट्रेडिंगसाठी तुम्ही थोडंसं एक जागरूक व्हा. कारण काय माहिती का, आतापर्यंत मार्केटला पैसा कोणी बनवला, जो व्यक्ती फॉरेस्टला आहे का तोच फक्त पैसा बनवतोय. भारतीय मार्केटला आपला टाइम डिके असल्यामुळं मार्केटमध्ये काय की बऱ्यापैकी या ठिकाणी लॉस याची संख्या चान्सेस जास्त आहेत. आपण भारतीय मार्केट शिकणार आहोत, नाही असं नाही. पण माझा तुम्हाला आग्रह असेल ना, तुम्ही ट्रेड कुठे घ्यायचा, तुम्ही गोल्डमध्ये घ्या, तुम्ही फॉरेस्टमध्ये घ्या, तुमची इच्छा कुठं पण आपण मॅक्सिमम आपण ट्रेड बघणार आहोत कुठले, आपण बघणार आहोत गोल्डमधले, सिल्वरमधले,
आणि खूप खूप सोपी आहेत. आता ट्रेड घातला तुमच्यासमोर, मी $5 कमवले तुमच्यासमोर, म्हणजे किती कमवले अंदाजे? अंदाजे 450 मी कमवलेत. इथं माझी काय गुंतवणूक होती? ह्या ट्रेडला मी अंदाजे माझी गुंतवणूक किती असणार आहे? ती असणार आहे मॅक्सिमम जर म्हणलं ना, एक $15 वर नाही, $10 घेतले. $10 गुंतवून मी तर तुमच्या पैसे किती कमवले अंदाजे? एक म्हणजे 50% रिटर्न कमवला आहे. किती? 50% रिटर्न एका ट्रेडला तुमच्यासमोर, ते पण एका स्पाईकमध्ये. आपली गुंतवणूक आपण 10 धरली, 10 पण नाही, खूप कमी गुंतवणूक आहे. आपण 10 जर धरली ना, 10 आपण गुंतवणूक केले, भेटले किती आपल्याला? इथे भेटले $5. फक्त ती एंट्री का, कुठं, कशामुळे घ्यायची का, हे आता चेक करायला चालायचं. ठीक आहे. तर आपण डेमोसाठी तुम्हाला दाखवण्यासाठी आपण ना एक लॉट कमी घेतला होता 0.02चा. जर सेम ठिकाणी मी तर 0.2 लॉट घेतला असता ना, तर आता आपण नफा बुक केला असता $50चा या ठिकाणी. म्हणजे किती झाला? हा झाला असता बंदचे अंदाजे 4,000. $50 म्हणजे 8 म्हणजे जवळपास या ठिकाणी आपलं म्हणतो 4.5 ते 5,000च्या घरामध्ये आपण 4 धरू. ₹4,500 तुम्हाला एका 5 मिनिटामध्ये एका कॅन्डलमध्ये मिळतात, एकच कॅन्डल. पण हे कशावर डिपेंड आहे? हे सगळं डिपेंड आहे आपली स्ट्रॅटेजीवरती. तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी वापरता, फक्त त्याच्या वेळेस. तुम्ही तर स्कॅल्पिंग पण करू शकताय, इथं स्कॅल्पिंग सुद्धा करू शकताय, पण स्कॅल्पिंगसाठी तुम्हाला वेगळी स्ट्रॅटेजी, तुमची स्ट्रॅटेजी डेव्हलप पाहिजे. ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी आपण पुन्हा पाहणार आहोत हळूहळू क्लासमध्ये. ठीक आहे. आपण या ठिकाणी आज थांबूया आपला क्लास. बाकीच्या काही इश्यू असेल तुम्ही डायरेक्टली मला मेसेज करू शकताय. ठीक आहे. ओके, बाय. गुड नाईट सर्वांसाठी. गुड नाईट.